लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बँकांमधली गर्दी चांगलीच वाढलेली आहे आणि त्यामुळे कर्मचारी संघटनांनी बँकेमध्ये आता सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केलेली आहे। ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे आलेले नाही आहेत अशा महिलांनी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी बँकांमध्ये मोठी गर्दी केली आहे। काही बँकांमध्ये महिलांचं बँक कर्मचाऱ्यांशी भांडण सुद्धा होतंय। बँकेमध्ये होणारी गर्दी आणि वादाचे प्रसंग बघता अतिरिक्त सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आता बँकेच्या कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेली आहे। हे लो नेटवर्क कस्टमर आहेत, टेक्नोसेवी नाहीत, त्यामुळे बँकेमध्ये आता अतिशय युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। बँकेमध्ये एक तर कर्मचारी संख्या अपुरी आहे, त्यांना सिक्युरिटी कुठली अवेलेबल नाही, त्यामुळे एक कॅओटिक सिच्युएशन आहे। आणि शेवटी बँकेमधले या बहिणी ज्या काउंटरवर काम करतात त्या आणि काउंटरच्या पलीकडे बसलेल्या लाभार्थी या दोघांमध्येही असंतोष निर्माण झालाय। याची कुठेतरी सरकारने दखल घ्यायला पाहिजे आणि एक तर पोलीस यंत्रणा किंवा बँकांना सांगून सिक्युरिटी गार्ड्स ही सुरक्षितता दिली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।